देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तमिळनाडू, केरळ, पुदुचेरी, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत मोठे वक्तव्य केलं आहे. आसाम दौऱ्यावर असताना फडणवीस यांना काँग्रेसच्या कामगिरीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी काँग्रेसवर चिमटा काढत म्हटलं की जनतेलाही माहीत आहे की काँग्रेस जिंकणार नाही. काँग्रेसच्याही लक्षात आलं आहे की ते निवडून येणार नाहीत, म्हणून ते लोकांना अशा आश्वासन देत आहेत जणू प्रत्येकाला ताजमहल बांधून देणार आहेत. भाजपच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त करताना त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये भाजप रेकॉर्ड ब्रेक विजय मिळवेल. विकासाच्या कामांवर जनता समाधानी आहे. नक्षलवादाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं कौतुक केलं. महाराष्ट्रासारख्या राज्यात विशेषतः गडचिरोली भागात नक्षलवाद मोठ्या संकट आहे, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. विकासाच्या कामांमुळे लोकांचा विश्वास वाढला आहे, असे ते म्हणाले. तसंच इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबतही त्यांनी स्पष्ट केलं की जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊनमुळे अडचणी निर्माण झाल्या, पण भारतात एकही दिवस पेट्रोल, डिझेल किंवा गॅसची कमतरता भासू दिली नाही. शेवटी त्यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटलं की संकटाच्या काळातही काँग्रेस फक्त राजकारण करत आहे. जनतेचा विश्वास त्यांनी गमावला आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून काँग्रेस यावर काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.